देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासह एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। ही कारवाई वसंतनगर पोलिसांनी केली। देव दिलीप श्रीरामे राहणार शिवाजीवाट पुसद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। 2 मार्चला सायंकाळी वसंतनगर पोलीस ठाण्याचे फौजदार योगेश जाधव हे नेहमीप्रमाणे पथकासह गस्तीवर होते। दरम्यान त्यांना आरोपी देव याच्याकडे देशी कट्ट्यासह 2 जिवंत काडतूस असून तो कुठल्या तरी हिंसक घटनेला मूर्तरूप देण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून ते पथकासह येथील वाशिम मार्गावर पोहोचलेत। यावेळी तेथील पेट्रोल पंपासमोर आरोपी देव हा संशयितरित्या फिरताना त्यांना आढळून आला। पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले, तसेच त्याची अंगझडती घेतली। यावेळी त्याच्याकडे देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस आढळून आली। पोलिसांनी ती जप्त केली। त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेत फौजदार जाधव यांनी या प्रकरणी तक्रार दिली। त्यावरून आरोपी देव याच्या विरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या 3 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच त्याला रितसर अटकही करण्यात आली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बीजे, वसंतनगरचे ठाणेदार सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार अशोक चव्हाण, सतीश शिंदे, संजय पवार आदींनी केली।